कवर समिधा वृधानो रेवत्पावकश्रवते तन्नो मित्रो वरुणो मामहन्तामदे सिन्धु पृथिवी उदद्यो श्रीवर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधाचोभमानं महीयते धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं दीर्घमायुः सत्याः सफलाः सन्तु दीर्घायुष्या उत्तरोत्तराभिवृद्धिरस्तु कृतमहाविष्णुयज्ञस्य सम्पूर्णफलप्राप्तिरस्तु ॐ अद्धीदिन्द्रप्रस्थिते माह्वींशजनो दधिष्वभजतो ततो मम प्रयद्वन्तः प्रतिहर्यामदित्वा सत्याः सन्तु यजमानस्य कामाः भारतीय रमण मुख्य प्राणांतर्गत श्री लक्ष्मी वेंकटेश प्रसाद सिद्धिरस्तु देवाः नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। यजमान पर लक्ष दिया पायम पड़ा देवा का कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद् वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। ब्रह्मांताग्रव साक्षात् इष्टं दैवं श्रीपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः संत मे जन्मजन्मनी। तशी उट्टू वैदिक आली तुम्ही विनंती करून घ्यायची। पहिली विनंती केली कसं की म्हणजे आमचं चंदायन काम करून देऊ का, जप म्हणजो पारायण म्हणजो हवन म्हणजो पूज म्हणजो हे पुरा तुम्ही चंदू करून देऊ का म्हणून तुम्ही विनंती केली। आता पुरा झाले आता कसे झाले यज्ञांतेच्या जपांतेच्या
भोजनांते च भारत ब्राह्मणा यानी भाष्यन्ते मन्यन्ते तानी देवताः म्हळरी यज्ञांते एक यज्ञ जलनंतर जपांते जप जलनंतर आणि भोजनांते नव्हे अशी हे आता मी एक एक जाऊन कसं ब्राह्मण बरे जेव्हा म्हणतात ते जाता हे तिन्ही जले आमगेले खंय जले यज्ञ जलो पवमान जप जलो तदनंतर आता भोजन बी भरपूर जाल्लें आसा तशी आता तुम्ही प्रार्थना करून घेची आम्ही दिल तसले एका 4 दिवस असले एक महाअनुष्ठान आमगेला हांतून जल कमी एक दिवसाच्या पुराय आम्ही केल्या 4 दिवस हांग तुमकां म्हळ्यार रातच्या वेवस्था जेवणाक तान्नीक दिलचल दानमान तूं हें परत दिल्लें चड कमी जालें असल्यार क्षमापण करून दिवका केल्ले वेवस्थेन कसलेच आमगेल्या हातान प्रमाद जालें असल्यार क्षमापण करूं अशीच आमकां वज्र महोत्सवांत कितले एका गलगली आमी एक अनुष्ठान केलें की एक तिरुपतीचे अनुभव एक दिकान जप एक दिकान यज्ञ एक दिकान स्वाम्याला आगमन एक दिकान आरती अशें पुराय एक तिरुपतीचे अनुभव एक दिकान संतर्पण नव्हे अशें पुराय एक तिरुपतीचे अनुभव तुम्ही पुरो लोकांना मेळ्ळो दुसरे गांव जलतकीची हांग पुरा एक घरचे जावं घेन सागरांत येवंगेन एक घरचे जावं घेनो तुम्ही आमकां अनुष्ठान पारायण की जप की यज्ञ की पूज की आमगेला तांच्या चंदायर करून दिलो आसा आमकां तुम मस्त तृप्ती आसा तुम्ही करून दिल्ले अनुष्ठानात तशें आनीकच मुखार आमकां असले एक अनुष्ठान म्हण जावं असले एक वैभव म्हण जावं आमगेले देवस्थान जावं तशी पुरा लोकांक आमगेले समाज बांधवांक कमिटीच्यांक मात्र न्ही महिला मंडळीक युवक मंडळीक अर्चकांक उठलकांक एक बर जावं तशी तुम्ही एक भरले पोटार आशीर्वाद करका म्हणून तुम्ही विनंती करून विचारता आता मुकुंद भट मामू त्यांनी एक आशीर्वाद करतात कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः सिंहस्कन्धादिरूढां त्रिभुवनमखिलां तेजसा पूरयन्तीं ध्यायेच्चण्डीं जयाख्यां त्रिदशपरिवृतां सेवितां सिद्धकामैः ब्रह्मान्ता गुरवस्साक्षादिष्टं दैवं श्रियः पतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि प्रथम जावन आराध्य देव वेंकटरमणांक नमस्कार करून जगदंबा नमस्कार करून समस्त आमगेले गुरुवर्यांक चरणारविंदा नमस्कार करून सर्व वैदिका नमस्कार करून एक 2 उतरां हांगा तुम्ही आचरण केलें तसले वज्र महोत्सवांतू 4 दिनापर्यंत महाविष्णू यागाबद्दल एक यज्ञाचे पूर्ती नंतर ब्राह्मणा लेगीत आशीर्वाद घेवका म्हणून एक शास्त्र असं जाल्यार तुमकां हांवें आमी सर्व वैदिकान मेळून वेदोक्त आशीर्वाद दिला त्या मंत्राचे अर्थ कसो कळ्ळा हांवें तुमकां कडे म्हणलें सादारण गो तसा सत्या संतो यजमानस्य कामाः कसं की यजमानाला कर्तव्य सत्य जावं म्हण म्हळालसो दिसता बट मामू म्हणल्या वर जालें बा अशें कसं म्हणून कळना तशें हांव न्हू तुमकां तावळे भटमामान विनंती करता जाल्यार यजमानान पुरा लक्ष दिवन आयकवा म्हळें तुम्ही लक्ष दिवन यज्ञ करचे देखून तर लक्ष दिवन आयकवा म्हणून सांगलें लक्ष आमी तर 2 लक्ष एक दुडवाल लक्ष कोटी पुरा आसतांतयलें आनीक लक्ष म्हळ्यार खंयची कर्तव्य करता पळय तातूंत एकाग्रता दवरची तें एक लक्ष जाल्यार हे लक्षाक ना हे लक्षाक कोटी 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 कितलं किंमत म्हणून सांगचें जायना खंयच्या लक्षाक आमी खंयचें कर्तव्य करचें भायर सरले की ते कर्तव्याक तातूंत मन दवरचें तातूंत आसक्ती दवरची तें भक्तीन करचें ताका कितलें हे लक्षाक तुमी 5 लक्ष खर्चून एक महाविष्णू केलो तातूंत हें लक्ष हें कितलं कोटीक कितलं अब्जाक वचून पावता म्हणून सांगचें जायना तितलं पवर असं आतां 5 लक्ष तुम्ही यज्ञ कर्तव्याक तुम्ही हांगा सहभाग घेतलो आपणाले देव एक सेवा करका म्हणून ते सेवेक 5 लक्ष न्हय तें तुम्ही दिल्ली थंय 5 लक्ष रुपये दवरले रे वाड्डीक कशी तें सर्टिफिकेट रिन्यूवल जावन कोटीचेर वचून पावता 25 वर्स नंतर हें 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 केन्ना खर्चूच ना हाका कितलो कोटी म्हणून सांगचें जायना कितलो कोटी की वतना आज न्हय जाल्यार आनी 100 वर्सान म्हगेले आब्बून आज्यान एक महाविष्णू केलेली खंय हांगा सागरांत कळ्ळें त्या देवाला अनुग्रहान आमकां ताजे नंतर आमी अशें वयर आयिल्ले देवान आमकां वयर करून बरें करून चलयलें म्हणून कितलें की लोकांक तोंडां सांग आयकता आमी हांगा कारण कशें की म्हळ्यार तेंच करचें देवान काम तें कशें की म्हळ्यार मनान करून खंयची यादृशी भावना यस्य सिद्धीर्भवति तादृशी आज म्हाका अशीं दिसता हांगा तुमगेल्या सागरांत तुला पळयल्यार 60 वर्ष पयलें म्हाका दिसता उट्टूलेक केले 100 लोकांनी मेळून प्रतिश्ठ केली की कोणें म्हालगडे उट्टू लोकांनी कितले 100 लोकांनी उट्टू एक 100 लोकांनी मेळ्ळें प्रतिश्ठ करचें बरो म्हळ्यार द्वारकानाथ स्वामी बी तांगेले भरशी उरले द्वारकानाथ स्वाम्यान बी हांगा समाजाची विनंती मान्यता केली हें पुरा अशें जावं जाल्यार
आनीक आशिल्लें देवस्थान जिर्णोद्धार करचें अत्यंत सुलभ. देवस्थान विंगड करून तें सांबाळून घेवचें आसता न्ही, तें अत्यंत दुर्लभ. सुलभ दुर्लभ दोन्ही. एक सुलभ आशिल्लें देवस्थान राखून चंद करून व्हरचें. आनीक दुर्लभ म्हळ्यार खंयचें की म्हळ्यार नवें देवस्थान कोर न्हू नित्य विनियोग की ताजी पुरा वेवस्था करची आसता पळय. आतां कांय भंय ना. कोट्यान कोटी हांगा टिप्परार हांगा दुड्ड लकयले जाल्यार तरी आसत लकयतले. देवान तशें तयार केलें. जाल्यार देवस्थान बांदिल्ले नंतर ताजी कशी सांबाळ व्हरपा पडटलें. आतां भयंकर कश्ट आसा मुखार. जाल्यार हांगा एक सांगचे विशय कसो की म्हळ्यार ते कोण आमगेले द्वारकानाथ स्वाम्याल काल आशिल्ले म्हालगडे आसा की कोण 60 वर्साचे कोणें आसत पळयल्ले. तूं पळयलें सितारामम आयला ना न्ही तो हांगा आयला. हां सितारामम ताणें कितलें की 25 वर्सां देवस्थान आडಳಿತ चलयलें म्हण आयकलें. जायतवें हें आजी जायतवें हें म्हाका सांगा. 6 दिवस काडची कश्ट आसत. खंयचेय देवस्थानांत तूं सम लोकांक सांबाळून घे न्हू चंद करून राखून व्हर न्हू तांणी सांगिल्लें आयकून हाण सांगिल्लें तांणी आयकून हें इतलें करून व्हरका जाल्यार 60 वर्शे एक प्रेसिडेंट जावन कर्तव्य करता म्हळ्यार तागेलें कितलें समाधान उरत अथवा तेन्ना समाधान लोक कितले उरतले हें मुख्य आसा. देवस्थानांत तूं देवस्थान चलोवचें इतलें सुलभ ना हें. कारण कशें की म्हळ्यार देवान आयल्यार देव एक व्हड आसता जाल्ल्यान कशें की म्हळ्यार सीदा देव एक हांगा भायर उरलोवचें येना खंयच्या देवस्थानान. तें उरलोवचें आसलें थंय ताका बी एक जोर कर न्हू तूं आनी 4 दिवस तुगेलें तोंड पळयना भायर वचून राब म्हणत आशिल्लें की कोणेन. जाल्यार देवान कशें केलें म्हळ्यार आमी देव भितरय पळोवका आमी सोवूंक घेतिल्लें मात ताण पळोवचें हांगा म्हण न्ही उट्टूकड आसा. हां अशें म्हळ्यार अशी एक मनुश्य जालें हें तें. जाल्यार सांगचें कारण कशें म्हळ्यार 60 वर्श वर एक ते देवाल एक ते मुहूर्ताचेर बशिल्लो देव तो कोण ताका त्या समयाचेर 10 रुपये दिवचे बी कश्टाचें तेन्ना. म्हळ्यार तस्सल परिस्थिती भितर देवस्थान एक जावका स्वाम्यान बी तेंच मन करून आमगेलो एक समाज हांगा बरो जावका समाजांत एक धर्म संस्कृती जागृत जावका अशी म्हणली एक उद्देश दवरून न्हू कामितार्थ प्रदायिने. आनी खंयच्यो गोपाल कृष्ण बी दवरल्यार अडनाशिल्लो. कसले वेंकटरमण दवरलो म्हणून गोतना म्हाका. दवरला वेंकटरमण कसले आयला म्हळ्यार तो सागरांत वेंकटरमण आयले मात्र हे आमकां हे सागरांत आशिल्ले संवसार लोकांक हे भवसागरांतल्यान वयर हाडचेक हो सागरोत्तारकूय जावका आमकां आनी कोणा लेगीत जायना हें. म्हणा पडेन हे एक विश्वावसु नाम संवत्सर विश्वासವನ್ನು ಇಡುವ ಸಂವತ್ಸರ ಯಾರಲ್ಲಿ ವಸು ಮಳೆ ಉರ್ಚೆ ದೇವರಲ್ಲಿ ವಿಶ್ವಾಸವಿರುವ ಸಲುವಾಗಿ ಇವತ್ತಿನ 60 ವರ್ಷಗಳವರೆಗೆ ಅತ್ಯಂತ ಯೋಗ್ಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ವೈಭವದಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ನಮ್ಮ ಗೌಡ ಸಾರಸ್ವತ ಸಮಾಜದ ಎಲ್ಲ ಭಜಕರಿಂದ ಸೇವೆಯನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಿ ಹಿರಿಯರು ಮಾಡಿದ ಭಕ್ತಿಪೂರ್ವಕ ಅಂತಃಕರಣಪೂರ್ವಕ ನಿರಹಂಕಾರ ಮಾಡಿದ ಸೇವೆಯಿಂದ ಇವತ್ತೇ ಅವರ ಮೊಮ್ಮಕ್ಕಳು ಮಕ್ಕಳೆಲ್ಲರೂ ಕೋಟ್ಯಾಧಿಪತಿಗಳಾಗಿ ಲಕ್ಷಾಧಿಪತಿಗಳಾಗಿ ತಮ್ಮ ಸಂಸಾರದಲ್ಲಿ ಸುಖ ಸಂಪತ್ತನ್ನು ಗಳಿಸುವಂತಹ ಆ ಸಮೃದ್ಧಿಯನ್ನು ದೇವರು ಅನುಗ್ರಹಿಸಿದ ಸ್ಥಳವೇ ಸಾಗರ. म्हणा हे सागरा ಅಂತೂ सागरांत आमी खाली विसाळूंक वच्चे कोणालेगी जायना न्हंयत जाल्यार वतले जाल्यार सागर ಅಂತೂ इसाळूच वच्चे जावका जाल्यार दोणी बी तसले उरका आनी तो दोणी काडटलो बी तसलो उरका मदेंचे आतां लॉंच तयार जाल्या म्हण अडना मिशन बंद जाल्यार कसं करता समुद्राक घास एक दिवस येता आसतना हांगा शिंयां कोडकोड सुरू जाता का जाल्यार ते घास तडूंक घेवचे जावका जाल्यार आमकां तागेलो अनुग्रह जावका. म्हणा पडेन आजी हे एक 60 संवत्सराच्या समयाचेर मस्त नमने हांगा यज्ञानुष्ठान जाता मागोत आसा अन्नसंतर्पण जाता पुरा जाता व्हय. अशें एक पंत हरिजागर कसं म्हणटा तुमी ताका हरिजागर पश्चिम जागर त्या पश्चिम जागरा वेळार हांवें हांगा एक 3-4 दिवस हांगा आशिल्लो 5 घंटे त्या भजनांत सावंड आयकले म्हाका इतलें खुशी जालें म्हळ्यार एक समाजाच्या देवस्थानांत तूं इतलें नमने हें वैभव सकाळीं फाल्यां जावचें शिंयां कोडकोडो कळ्ळें. त्या समयाचेर हांगा सादारण 100 लोक उरता हांगा आनी तें भजन म्हळ्यार कसो न्हय तो पाताळान जाल्यार न्हिदल्लो उरो उठ्ठान सरसरी ताका बी गोतूर हांव वयर आयला म्हणून तितले नमन्याचे एक नमने तांतूं तसले एक म्हत्वपूर्ण वेवस्था. म्हणून पळय आमकां खाली आत्मा आमगेले हंत आशिल्लें परमात्मा वरें न्हय आमगेलो परमात्मा भितर आसा तो संतुश्ट जावन तो कितलो खुशी जावचे पाव आसा
हां अस्सल हे एक हांगाचें वेवस्था लोकांन येवचें हें पुरा पळयल्यारच न्हय तो व्यंकटरमण खरें उरलोय ना मात्र इतलेंची जाल्यार उरलोचें तसल सामर्थ्य ते देवा आज सांगा तसल वेवस्था सांगा म्हणा फुडें अस्सल एक दिव्य क्षेत्र मेळ्ळें हें आमगेलें गौड सारस्वत समाजाक एक व्हड भाग्याचें एक कल्पवृक्ष आनी हें कामधेनू देवाल सृश्टी भितरी कामधेन आनी कल्पवृक्ष प्रथम सृश्टीन तुलं खे ताजे खातीर तो देवाल येवच केलें कसं म्हणटा आमी आयस्क्रीम व्हर म्हण हांची केक व्हर रे म्हणटा वे ना नारळ केळ व्हेलें रे तुवें म्हूण विचारताय नारळ आनी केळेंच महत्व ताका प्रथम सृश्टीन तुलें प्रथम फलची नारळ दुसरेंचें आमी एकजिल्ल पुरा जावचें सगळें काम करता कामधेनू गाय हे दोनी देवाले अत्यंत प्रथम सृश्टीन तुलें म्हणा फुडें हो तुमकां व्यंकटरमणू कामधेनू हो कसं निमगेले रे दिता कसं आपत्ती येईल तरी तागे स्मरण केले कडेन तो वचूं लागता कामितार्थ प्रदायिने तसल एक देव तसल देवाल भजक जावन तुमी हांगा सागरांत जन्मा येवन तुमी तागेलो वज्र महोत्सव देवालो वज्र महोत्सव आचरण करचेक 60 वर्षाचे महोत्सव आचरण करचेक आतां आमगेले 60 वर्षाक कोट्यानु कोटी खर्चून गांवांत तूं गाद्यान तूं मांडटो घाल कितलें खंय थंय कितलो पंतांनी पेले रे पावना 5-5 मिनटां एक नंबर आयटम हें पुरा खर्चूचें जाय तितलो लोक आसाय हें खर्चूचें बेगीन तें न्ही कसलें तें चंद करून 2 दिवस जेवण घाल कसं न्हय नेल्यांक भायर कितें वांटो घाल न्हू गोबी मंचुरी घाल आनी तांणी कसं करे चंद करून तें करया ना तो देव तुमकां करचें दिना तें कारण कसं म्हळ्यार म्हालगड्यान केल्ली प्रतिश्ठा पलटी ती अत्यंत भावपूर्ण केल्या भक्तीपूर्वक जावन केल्या तें तुमकां ताजें प्रतिफल तुमकां दिवन तुमकां धनवंत केला तुमकां ऐश्वर्यवंत केला तुमकां जाव कशें पुरा संवसारांत समृद्धी दिल्या अन्न दिलें भरपूर आनी वस्त्रां कांय कोरते ना होय की न्ही हें पुरा केल्लें कोणें ताणें भितर बशिल्लें आपणाल को यो यो याम याम तनुम भक्तः श्रद्धयार्चितुम इच्छति कोण आपणाक श्रद्धेन पूजा श्रद्धेन आपणाक दर्शन घेता कोण अंतःकरण शुद्धीपूर्वक विश्वासपूर्वक मेगेल सेवा करता तांकां राखचें मेगेलें काम म्हणटा तांतूं कलियुगाच्यो तारक देवता व्यंकटेश देव 1 वर्ष वरे तुमी कसं न्हय हें वज्र महोत्सव आचरण केलो तूं खुर्चेर बस ते खुर्चेर बस उठा 1 वर्ष वरे खंय केलें ना हें मेगेले भटपणांत भितरी हांवें 50 वर्ष जालें भटपण सुरू करून भटपणा भितर हांवें 1 वर्ष पर्यंत एक देवाल उत्सव वज्र महोत्सव स्मरण जावन प्रति म्हयन्याक लक्षानुलक्ष खर्चून ते यजमान तयार जावन चंद करून पूज करून देवा जाल्यार तरी भारी खुशी आमकां कशी खुशी म्हळ्यार हां आतां मुका वेलें म्हयन केन्ना अशें तशें नमुन्याचेर हांगा देवान ते नमुने तें तस्सल अनुश्ठान करून घेतलें म्हळ्यार म्हाका दिसता आमगेल्या समाजांतूं इदम प्रथम हें 60 वर्ष प्रति म्हयन्याक एक अनुश्ठान जाल्लें तांतूंत म्हाका बी एक अवकाश हे समुद्रा भितरी नाल्लेल पुरा तुमी जाल्यार तरीची तुवें न्हाता आसतना पडलें थोडेशें उदास पळय तें मेगेल बोडार 1-2 पंत पळय तशें म्हाका तेंच पुरो कित्याक म्हळ्यार सागरांत अस्सल तुमी एक अनुश्ठान करता आसतना हांव थंयच्यान हांगा येवन घेवन हांगा एक अनुश्ठानांत भाग घेवचें म्हळ्यार हांगा जाय तितले वैदीक आसोची देवान म्हाका एक मेगेल देव बी व्यंकटेश देव व्यंकटरमणूच म्हाका बी एक हो बी एक हांगा एक सान सेवा करो म्हणून सांगून तुमगेले बरशी म्हाका एक स्नानाचें अवकाश दिलो म्हाका बी भारी खुशी आतां हे 4-5 दिवस पर्यंत हांगा एक नमुनो जात्रा अशी जात्रा म्हळ्यार येता वता लोक एरिकान भजन एरिकान हांगा वेद घोश एरिकान थंय हें कसं न्हय यज्ञ मंटपांत देवाल उपासना थंय स्वामेल देवा पुजा खंय गेल्यार खाली म्हणना कोण्णे आयले तरीच एक पंता तो कसलोच एक मनोवेगान मनान तूं कसन ताका दुगूड आसले तरेची हांगा येवन 2 तास सरतान राबले म्हणून जाल्यार सर्व तरेचे मनाक समाधान मेळटा तसली वेवस्था हांगा आशिल्ली हाजी 4 दिवस पर्यंत महाविष्णू हो अत्यंत श्रेष्ठतम विष्णू उपासनेक सांगिल्लें तसली हें तें कसं न्हय पवमानाचे 610 रचेಗಳು आनी 288 पारायण जाल्ल्यार एक महाविष्णू म्हणटाय तसल ती पारायण हांगा जाल्लें केन्ना करेक्ट 8 घंटे सूर्य जाताची न्ही सूर्य जालें म्हणून जाल्यार 1 घंटे पर्यंत पारायण इतलो उद्घोश पुरस्सर हें अनुश्ठान खंय जालना वैदीक बी तशीं उरकाय मुकुंद भट कसलें न्हय हांगा पुरात तांणी म्हाका हें केलें मात्र बोट्टाक चंदाई कशी म्हळ्यार 5 बोट्टांतले मात्र चंदाई एक हातान जाल्यार मुंडो तो हात
तशी आमगेले सर्व आमगेले विद्यार्थी आमगेले परतगाळ्यान शिकिल्ले आसाची मुलकी शिकिल्ले आसाची खंयच्यान खंयी शिकल तरेची वसुधैव कुटुंबकम हांगा एक जावन राबून चंद रितीर पारायण अनुष्ठान ताणें सांगिल्लें तशी चंद करून ताणें करून दिल्लें आस पळय तें आमगेलें हांगा सागर गांवांत तुम गेले तर हें बी इदम प्रथमम आनीक त्या देवान तांकां बुद्धी दिली तांगेले सर्व सहकारान हें अनुष्ठान भारी योग्य रितीर कसं जालें की म्हळ्यार पार पडलें जाल्यार हें केवल देवाल सानिध्याच्या अभिवृद्धी खातीर न्हय देवाल सानिध्य अभिवृद्धी जाताचीच जाल्यार युक्तम मंत्रमयम परम पठनात अभिषेक देवस्थानां गेल्यार करचें तें पवमानाभिषेकाचें एक सेव कर रे म्हणून सांगताय तितलो पवर आसता तो तांत त्या पवमानाच्या अभिषेकान पठनात अभिषेकाच पठन केलें ताच्यान अभिषेक केलो तरी हवन केलें म्हणून जाल्यार हवनात इष्टसिद्धीतम मनांत कसं येवजिलें की तें कार्य पुरा साधन जाता तेंच कामधेनू तशी 5 दिवस सर्व रितीर हांगा उपासना देवाली चंद रितीर जाली सर्वान तुमी लक्षोपलक्ष करतून हांतू भाग घेतिल्यांक धोरून 5 रुपये डब्बी घाल्ल्या वरीक एकन म्हणटा गेलें लक्ष देवालें 5 रुपये दिल्ल्या सकल आनीक 5 लाख दिल्ल्या वैरी सिंहासन त्या देवाला हांत ना हें देवा लिश्टाना तंत आशिल्लें कसां की म्हळ्यार भक्त्या तुष्यती केवलम नतु धनैः भक्तीन कोण कसं करता ताकाच अभय प्रदान करचें ताणें तशी नतु धनैः दुडवाचेर ना हांव तूं फाल्यां म्हाका 5 कोटी हाडून दितलो म्हगेलें जायना म्हाका नाका हांव पळय बरें ना म्हणटा जाल्यार आमगेल्या उद्धारा खातीर आमी श्रद्धेन आमगेलें कसं की आयिल्लें कली कल्मश निवारण जावका जाल्यार आमी देवाला सेवा करूनच आमी कृतार्थ जावका म्हणा पर्यंत सर्वांनी हांगा भारी आतां 4 दिवस पर्यंत येजमान तशींची कळ्ळें येवचें घडी उडें लेट जालें तरीची आमी टायमार व्हरून पावयले गाडी न्ही स्वामी आसा देखून म्हळ्यार आमी उरल्यार कसलें ना स्वामी आसा देखून स्वाम्यान सांगिल्ल्या टायमार आमी कसं जावका तें जाल्लें म्हणून जाल्यार सागरांत अनुश्ठान योग्य टायमार जालें म्हणून तांणी म्हणटाय आमी केलें म्हणून म्हणायचें कसं न्ही सागरांत टायमार टायमार समयानुसूर वेवस्थीत जालें म्हणून जाल्यार म्हाका आनीक खूश म्हळ्यार तुमी चंद करून बसून श्रद्धेन केलेलें आसा पळय तें तुमकां 100 मार्क्स चड 100 मार्क्स तुमी केलेले कर्तव्याक 1 मार्क्स परीक्षे भितर अक्षर बरें जाल्यार 1 मार्क्स दिता मास्टर अक्षರದ सलुವಾಗಿ म्हणून तुमकां 100 मार्क्स पडल्याचीच तांतूं 1 मार्क्स देव दवरून घेता कसं जालें की म्हळ्यार तुमी कशें बरयतले तें कसं न्हय कोंबे पाय की अशी की तशी की कशी बरयताची म्हणून हांगा कोंबे पाय बरोवचें ना बशिल्लें कशीं राबिल्लें कशीं म्हणलेलीं कशीं आरती केली कशीं तुमी भक्ती कशी दवरली हें प्रधान आशिल्ल्या वेल्यान ताका वरें तुमकां 1 मार्क्स एक्स्ट्रा दिवन 100 भरती केल्या तुमकां ताणें देवान हें मात्र सांगता हांव ताज्या वेल्यान प्रत्येकल्यान तुमी हांगा स्वयंसेवक उरो महिळा वृंद उरो स्वयंसेवकालें तितलें काम आसा अशीं 8 दिवस पुरा तांगेलें काम मसोवन उरका जाल्यार स्वयंसेवक म्हळ्यार कशें की म्हळ्यार हनुमंत आशिल्ल्या वारी कशें हनुमंत आशिल्ल्यावर ते हनुमंत खंय उरतो पळतो तो हनुमंत आशिल्ले कडेन एक नमून पोवर एक नमून भयंकर तो उलयत उरचें तांणी हें करून येत उरचें काम करचीं पचांडी व्हांवची आतां आमगेलें जाता आतां 5 kg बॅग व्हांवची कश्ट आसा पळय आनी 2 वर्स वच्चो आतां मिल्लांत पुना 5 kg बॅग बी जालें ना तो मातशी पळयता रिक्षा की कशी बायक की कशी नाल्यार कोणाय पूण एकलो मेळत की कशी आळू ताज्या बोडार तें दवरचें तितले बरें आमी दुर्लभ जाता गेले आतां निशक्तीयुक्त जाले त्या समयाचेर आत्तां चेडवांक तांकां तांणी करचें काम खंय आंगडी कडेन बसले हाजेर बसले थंय बसले टेबलार बसले खुर्चेर बसले हांगा आयले मात्र तांगेले दिनचरी आनी तांणी उलोवचें तांगेले ते उमेद आसा न्हय ती उमेदी आमगेले उत्सुते हर्षमित्येव उत्सव परिकीर्तिता तांणी उत्सुकतेन उलोवचें तांणी कसं की तें करून घेवचें तें पुरो आसा पळय स्वयंसेवकाल अत्यंत म्हत्वपूर्ण कर्तव्य आनी पळोवचें गेल्यार महिळा वृंद तुमगेले आनीक बल आसा दादल्यान करचें 95% काम तीं करतात वाडची कडेन आसा भजनां कडेन आसा आनी कसं न्हय खुर्ची काडची कडेन आसा टेबल काडची कडेन आसा हें पुरो अशी सुलभ ना हें ताणें मन केलें मात्र जावं तसलो विशय हो अशी पुरा पळयत आसतना हांगा प्रत्येक विशयान
खंयची चुक्की स्वच्छीत असेल विषय नाही. पुरा अशी पळोवचें गेल्यार भायर सावन चंद वेवस्था प्रत्येक वय हांगा आडळित मंडळी तशींची, स्वयंसेवक तशींची आनी महिला वृंद तेमी बी तशीं. अस्सल एक वेवस्था तुमगेल्या हांगा सागरांत त्या देवान तुमकां भारी व्हड भाग्य त्या वेंकटरमणान दिलें. आनीक तुमकां दिल्लें कसन भाग्य आसा पळय ते भाग्याचे विनियोग तोच जावन करून घेत आसा. तुमकां बुद्धी दिता, हें कर तें कर तें कर हें कर. तुमकां बी गोतूर ना एके पंता हांगा कसन केलें म्हणून. कळ्ळें? तस्सल प्रचोदना शक्ती आमगेले हे वेंकटरमणालेक आसा. तुमी 5 दिवस पर्यंत आमकां 5 दिवस मात्र हे तुमी 500 दिवस दोन घडय हांगा हाजी तयारी तें तयारी दुड्ड हाडच्यो तें हें सामान्य न्ही तें काम पुरा. नाल्यार दुड्ड कोणें हाडटले हांगाच कामां जावका जाल्यार स्वयंसेवक जावकाच तांगेलें म्हत्वपूर्ण कर्तव्य आसा. ताज्या वयल्यान तुमी सांगिल्लें तशें तांणी उरचें तेवूय बी बारीक कश्ट आसा. कोणें उरलें तें कमिटी कडेन पळोवया आमी पयलीं तें 25 टेबलो पयलीं हांगा राबया कोण येता पळोवया हें पुरो आतां. हांगा तशें न्हय. हांगा तुमी चंद रितीन ते एक विचार विनिमय करूं न्हू कशें केल्ले चंदा येता तें म्हत्व आसा हाजी. तें एकल्यान सांगिल्लें एकल्यान आयकलें मात्र अशी उत्सवा चंदा येवची हेंची म्हत्व. संगच्छध्वम संवदध्वम एक मनान उरका उरलोच एकल्यान उरलें तें 100 लोकांचे जाल्यार तरी आयकूच तशी उरका. आयकून घेवन कामांत सोडची उरचें ना. आयकिल्ले नंतर करची तशी उरका. समल्या समो मनांशी जानता मनान एक जावन उरका. तेन्ना देवा भागं यथा पूर्वे तेन्ना एक देव न्हय 3 देव येतात. खंयचे ते सांगा पळोवया. एक रामदेव येता, वीर विठ्ठल येता, एक भवानी शंकर येता, हो येता तागेले वर्शी. तेन्ना कोण कोण येताची उट्टू लोकांना ಒಟ್ಟು जाल्यार 5 जाल्यार तरी येवचे शकता. कशें जाल्यार 5 ಕೂಡಿದರೆ 5ರಲ್ಲಿಯೇ ಸಮೃದ್ಧಿ ಆಗುತ್ತದೆ. हे मात्र सत्य. तशी संघटने भितर एक दैवशक्ती आसा. तसल ती दैवशक्ती हांगा येवका हांगा आसा ती बरे रितीन शाश्वत जावन उरो म्हणून देवालय प्रार्थना करता. आज तुम्ही सर्वांनी भारी अहोरात्र परमात्माला सेवा अर्चा यज्ञ याग तनु मन धन सकर्णपूर्वक चंद रितीन त्या देवानं गुरुल सेवा बी करून घेतली, स्वाम्याला सेवा बी करून घेतली. तुमकां कसं धन दिलें त्या धनांतून उपयोग बी देवान करून घेतलो हे मात्र सत्य. ताज्या वयल्यान हे यज्ञांत भाग घेतिल्ल्यांक मुच्यंते सर्व किलबिशयी यज्ञकर्मांत कोण भाग घेतला कोण दर्शन घेतलें देवालें तांगेलें सर्व पाप निवारण जातलें. तांतू कलियुगाच्यो देवता वेंकटेश देव भिग्गी फल दितलो तसल देवता अशी घुवन अशी राब बरें थंय काम जालें उरता तितलो पोर आसता का. तसल देवाले भजक जावन तुमी हे सागर गांवांत जन्म आयले म्हणून जाल्यार धन्य 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 तुमी आनी उरलोच ना. तशें हांव न्हू तुमकां हे महाविष्णूचें कल्पोक्त फल तुमकां मेळो आनी सर्वान तुमकां आयुश्य आरोग्य सुख सौभाग्य. कोणें लक्षोपलक्ष खर्चून देवाल विनियोग केला कोण 5 रुपये वरी खर्चिले 5 रुपये दिल्ले 5 कोटी मेळत तशें देव 5 कोटी में दुडवाच मात्र कोटी नहीं जनकोटी जावका जनप्रियता जावका लोकाल प्रीती जोडका कोटी कोटी जाता गेले कडेन नेल पळयना वयर पळयत वता आनी कोटी आनी खंय करचें जाता म्हणून हें तशें न्ही. कोटी 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 भृत्यरिरलू हाटकांबरना सेवे तिगेल ते कितले सेवक आसले तरी ती कोणाला सेव करता आसा विष्णूल परमात्माला गोवाली सेवा करता आसा. हें पुरा आमकां लक्षांत दवरून घेतल्यार आसा पळय विनियोग केल्ले पुरा भरपूर तो देव दिता. तुमी सर्वान बरें करून सेवा केल्या तुमकां सर्वांक तो देव बरे रितीन धन मान अन्न वस्त्र आरोग्य धर्मबुद्धी जागृत करून तुमकां सर्वांक आयुश्य आरोग्य दिवो अशी आमगेले हे वेंकटरमणालय उत्सव आनीक वैभवार जावं तशें देव सर्वां कडच्यान सेवा करून घेवो सेवा केल्ल्यांक आनी उद्धार करो आनी सेवा करता तशी बुद्धी दिवो आनी सेवा केल्ल्यांक तांगेले सर्व मनोभिष्ट सिद्धी जावं. सर्वाले की उत्तरोत्तर कल्याणा बद्दल तुमकां परांक आनी स्वामेलें अमृत संदेश तुमकां मेळचे आसा. तो दोनी स्वामेलो ते 2 स्वामेल म्हळ्यार ज्ञानांजन शलाकया 2 दोळे हे दोळे आमगेले परिशुद्ध आसल्यार आनी आमकां कसने जावका म्हणना. ताचे खातीर सर्वेंद्रियाणां नयनं प्रधानम गुरुल आशिर्वाद तेंच तें तुमकां देवाल अनुग्रह वेंकटरमणार आशिर्वाद अनुग्रह तशेंच संस्थान आराध्य देवाल आशिर्वाद आनी स्वाम्याला आशिर्वाद सहित तुमगेल्या सर्व समाजाच्या बरेपणा बद्दल देवालय प्रार्थना करून सर्व ब्राह्मणा वतीन आशिर्वाद दिता. तशी तो देव चलयता. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. तत्